तर कोण देते हा हो 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 रसिक जन बघायला आले कोणाच्या प्रश्नाचं उत्तर कोण देते ज्ञानीवंत लोक म्हणते का ज्ञानानं पण माणसाले नशा येते ज्याले ज्ञानानं नशा नाहीये तो सिधी दारू भट्टीची वाट घेते आणि एक पॅक लावून येऊ द्या त्याले तर ते हेच पाहिजे का सुरमाबाई सुरतची कवा घेते सुरमाबाईची काय काय घेताय बरोबर आहे ज्याला ज्ञानानं नाही तर बिलकुल घे मग पोटामध्ये एक पाव जटा गरबी हटा मोर्चा अभियान हा तर बाई तमाशा करासा कंबर कसून लोक राहिले पाहिजे बसून नाही तर घरी जातील आपल्या रुसून पण पाणी जरी आला तरी बसली पाहिजे जागा बसून या बात है ते शहरी आपल्याला करायचे बाई आणि म्हणून कल क्या हुआ जाने दो आज का दिन बड़ा अच्छा है और ये मंडई महोत्सव की सबको हार्दिक शुभेच्छा है मैं मेरे भाग्य समझता हूँ कि बेलसरे साहब जी ने मुझे यहाँ पर बुलाया है करके मैंने सुरमाबाई से हाथ से हाथ मिलाया है मैं भगवान से प्रार्थना करता हूँ सबकी जीवन यात्रा सुख और शांति से जाना चाहिए केंद्र में सरकार कांग्रेस की है चाहे भाजपा की है अपने किसानों के अच्छे दिन आना चाहिए अच्छे दिन आना चाहिए कांग्रेस बसे का भाजपा बसे त्याच्याशी घेणं देणं नाहीये पण आपल्या कास्तकाराला चांगले दिवस आले पाहिजे अंबानी अडाणीच्या घरी तमाशे होते कधी तमाशा करते मला कास्तकार बेलसरीजी सारखं नेतृत्व समोरून वर्गणी गोळा करते आणि तेव्हा कुठला कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळत आहे मग शाहिरी कशी झाली पाहिजे गाना क्या कह रहा है मेरा अरे जो साची ठोसाची हे होऊ दे शाहिरी या बाते बाई आणि गणगौळण झाल्यावर हे पहिली पायरी अरे जो साची ठोसाची हे होऊ दे शाहिरी अरे गणगौळण झाल्यावर हे पहिली पायरी लोक कशासाठी आले अरे कोण कोणाची वरात काढते अन कोण कोणाले ज्ञानानं फाडते अरे कोण कोणाची वरात काढते कोण कोणाले ज्ञानानं फाडते रोज देता शिवा आणि एकादशीला गाता ओव्या हे मन खरी आहे आणि गौतमी पाटील पेक्षा पाहले बरी मा घरची आजी बरी आहे काय म्हणत काय रोज देता शिव्या आणि एकादशीला गाता ओव्या हे मन खरी आहे गौतमी पाटील पेक्षा पाहले कितीतरी सुंदर मायाची बरी आजी आहे लोक म्हणून का याची बुडी का हेमा मालिनी होय काय हेमा मालिनी नाही बे गौतमी पाटील जेव्हा स्टेजवर नाचली तिचा पदर कुठं होता हे कंबल दाखवते ते गाणं तिथं चालते आणि पाहुणा जेवला काय आणि जेवून झोपला काय मग माया आजीनं सांगा 60 वर्षाचा जमाना झाला डोक्यावरला सेव खाली पडू दिला नाही ना आधी ते कुंकू लावणं चालू आहे आजीचं कमराचा ठाक नाही दिसू दिला क्या बात हे माई आजी मा बुड्यासाठी हे माली नाही बरोबर आहे रोज देता शिवाय एकादशीला गाता ओव्या हे पण खरी आहे गौतमी पाटील पेक्षा पाहले सुंदर कितीतरी पटील मायाची बरी आहे बरी आहे
विमलच्या पुढीची जाहिरात करणारी हेमा मालिनी पैशाने जरी आहे. स्त्री शिक्षणाचा मान या देशाला दिला. त्या सावित्रीबाईचा फोटो माझ्या घरी आहे. क्या बात है. फोटो माझ्या घरी आहे. फोटो माझ्या घरी आहे. आणि म्हणून ते शाहिरी, ते समाज प्रबोधन या माध्यमातून हे लोक काहीतरी घेऊन गेले पाहिजे. त्याच्यासाठी हा तमाशा आहे. हा जोसाची ठोसाची होऊ दे शायरी. हो द्या. कारण गणगवळण झाल्यावर हे पहिली पायरी. असं कोण कोणाची वरात काढते आणि कोण कोणाला ज्ञानानं फाडते. हा ज्ञानानं बिलकुल अलता फालता तुला बोलणार नाही बाई. नाही. बिलकुल नाही मॅडम साहेबा. हा मला माहित आहे तू बाई, तुला कधी बोललो तुम्हाला सोडशील का? तू माझ्या घरीच बनवल्याशिवाय असं नको व्हायला पाहिजे. काही हरकत नाही. पहिला फेर माया गेलो तरी मी आपल्यावर घेऊन बसीन पुढं, काही हरकत नाही. आणि म्हणून समोर काय म्हणते गाणं. चांगले खाली बसाव, खाली बसाव. कार्यक्रम भरपूर वेळ चालणार आहे. लक्षकांचा कार्यक्रम तुमच्या हाती ठेवा. तुम्ही चांगला वाजला जर आपण पक्ष उद्या त्यांनी कृपा करून खाली बसाव. ही मंडळाची 11 दिवसांची आहे. अरे लोक आले घरून, अरे सर्व अभ्यास करून, अरे शास्त्र पुराणाने डोक्यात भरून, शास्त्र पुराणाने डोक्यात भरून, शास्त्र पुराणाने डोक्यात भरून. अरे लोक आले घरून, अरे सर्व अभ्यास करून, अरे शास्त्र पुराणाने डोक्यात भरून, अरे युद्ध झाल्यावर, अरे युद्ध झाल्यावर, अरे काय घडणार हाय, दोघातून एक खाली पडणार हाय, दोघातून खाली एक पडणार हाय, दोघातून खाली एक पडणार. काय म्हणायचं बांधवांनो? काय? अरे लोक आले घरून आणि सर्व अभ्यास करून, अगदी बरोबर. अरे शास्त्र पुराण आले डोक्यात भरून. म्हणजे प्रत्येक माणूस इथं बुद्धिमान बसलेला आहे. बुद्धिमान बसलेला आहे, वक्त्यापेक्षा स्वतः मान आहे. मला स्टेज भेटला म्हणून माझ्यासारखा हुशार असा आहे का? नाही. प्रत्येक माणूस कलाकार इच्छावाला. हा पण कोणी काय काय करून आलाय? काय? कोणी आपली ड्युटी पाडून आलाय. असं? तर कोणी बायकोशी खोटं बोलून आलाय. काय हसून राहिले, बोलणारे हसून बी राहिले. हा गाडी लावली कुठं पायलट सिंग गेले आणि सांगते कुठे येतो म्हणते चौकातून चक्कर मारून. लावली सुरमा बायच्या सुरतच्या धिंगाणा. हा आणि म्हणून काय म्हणत आहोत? काय? अरे ते काकाजी आले आपली ड्युटी रे पाडून, आणि हा भाऊ आला माया वहिनीशी खोटं रे बोलून. कशासाठी? कशासाठी? अरे कोण कोणाची आणि कोण कोणाले ज्ञानानं फाडते. अरे कोण कोणाची वरात काढते, कोण कोणाले ज्ञानानं फाडते. बाई म्हणून आपलं विचारतंय कसून मीनं विचारलं गेला म्हणून बसू, असं नको व्हायला पाहिजे. बाईचा सुद्धा सुंदर प्रश्न आहे बांधवानो, की गणपती बाप्पा मोरया ज्याला आपण गणेश भगवान म्हणतो, हो, तर त्यांचं पोट मोठं काय? बरोबर आहे, 100% बरोबर आहे. बाई युअर क्वेश्चन इज डेफिनेटली राईट, 100% खरं आहे. पण त्या मागचं कारण काय संदर्भासह स्पष्टीकरण करा. मॅडमचं म्हणणं आहे. तर तुम्हाला सांगतो
गणपतीला लंबोदरा म्हणण्यामागचं कारण म्हणजे ते आहे. लंबोदराचा अर्थ काय होते? काय? लांब पोट ज्याला म्हणतो आपण. आता लंबा पोट म्हणजे मोठं पोट काय गणपती भगवंताचा? की या जगातल्या ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत, असं मी नाही म्हणत हा, असं मी नाही म्हणत बाई, या जगातल्या ज्या ज्या वाईट गोष्टी आहे त्या वाईट गोष्टी गणेश भगवान आपल्या पोटामध्ये समावतात. म्हणून त्या गणेश भगवंताचं पोट मोठं आहे. तसे माणसाने सुद्धा त्यांच्याकडून बोध घेण्यासारखं आहे त्या पोटाकडून. माणसाने की आलेल्या जीवनामध्ये शांततापूर्वक हॅलो हॅलो आलेल्या जीवनामध्ये शांततापूर्वक चांगल्या गोष्टी दूर सारून वाईट गोष्टी दूर सारून चांगल्या गोष्टी कशा अंदरमध्ये पचवायच्या, त्या पोटाचं रहस्य आहे गणेश भगवंताचं. हे माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे तुमचं समाधान आहे बरं, माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे. आता तुमच्यापाशी काय आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही सादर करा. आणि म्हणून म्हणायचं आहे की जिवंतपणी जिवंत माणसाले मान नाही. जगत असला तरी त्याच्या जगण्याला शान नाही. गावामध्ये किती मोठा विद्वान असेल तरी मुजोर अगाव होता आणि मरता बरोबर त्याच्या मैत्रीवर गोष्टी होते. याच्यासारखा माणूस नव्हता. याच्यासारखा माणूस नव्हता. हे गोष्ट फक्त 14 दिवस असते आणि 14वीचं जेवण त्याच्या हातात येऊ द्या चाललं म्हणते भाजीत मीठ कमी दिसते. अरे दारू पिऊन आपल्या बायकोला जरी मारत असेल का नाही, पण त्याच्या माहितीवरती भाषण पण निघते लोकांचं. रामलालजीनं आजपर्यंत कोणाला हात नाही लावला आपल्या कुटुंबामध्ये. तिकडं दारू पिऊन ठिकाणी गावभर केले, पण माहितीवरती रेटून खोटं बोलायचं. हे कीर्ती पा. तर जिवंतपणी जिवंत माणसाला मान नाही. जगत असला तरी त्याच्या जगण्याला शान नाही. गावामध्ये किती मोठा विद्वान असेल तरी मुजोर अगाव होता आणि मरता बरोबर त्याच्या मैत्रीवर गोष्टी होती का याच्यासारखा माणूस नव्हता. याच्यासारखा माणूस नव्हता. ही गोष्ट फक्त 14 दिवस असते. 14वीचं जेवण त्याच्या हातात दिलं तर भाजीत मीठ कमी दिसते. मिठासाठी हा रडणारा जोरात चिल्लावते. ते लहान सपोर्ट म्हणते काका तुला थोडीशी धीर आहे तेवढ्या मी ह्या एका बोटाने चाटून पाहिजे. याच्या 14ची म्हणते एक नंबर खीर. अरे पंचमुखी नवरासुकी बायको की हर बोला हर पैसा थारी गाड़ी जग में रह गया. लेकिन इधर गाना फिर जोरदार हो जाओ. जोसाची ठोसाची हो दे शायरी. शान से बैठो मेरे दोस्तों, सामना बड़ा तगड़ा है. चक्कू छुरे की बात नहीं, गुरु ज्ञान का झगड़ा है. बेलसरे साहब या तो मार के जाऊंगा नहीं तो मर के जाऊंगा ऐसे. ध्यान से. हाँ, शान से बैठो मेरे दोस्तों, सामना बड़ा तगड़ा है. चक्कू छुरी की बात नहीं, गुरु ज्ञान का झगड़ा है. सामना करना बराबरी का जो तुम्हारे समझ में आता है और दिन भरे में पता चलेगा यहाँ पे कौन पलटी खाता है. भाई मले पलटे तर कमी पाहिजे. कशी तू हालती नको जाऊ. पतलासा माणूस आपण डाव शिकून आलो. हे सूरज आहे मग जानता वो भी सुरमा बाई ते काय कमी नाही. याच्यात पाहा ना कसा खलबला मस्त पुढच्या फेराली. आणि म्हणून ज्ञानाला बघा हलता फालता बोलणार ना मी तुम्हाला. आणि समोर माझं गाणं काय म्हणते जरा लक्ष सुद्धा. अरे शाहीर ध्यानी धरा. पहिले उत्तर द्या माझा मग प्रश्न करा. शब्द माझे तुम्ही शाहिरा ध्यानी धरा. पहिले उत्तर द्या माझा मग प्रश्न करा. आहे लही अनमोल. अरे मिळणार नाही असा मोका बरा. अरे या ठेकेदार लोकांनी हा मंडप टाकला. बरोबर आहे. हा पैसा वर्गणी करून मंडप टाकलाय. पण बाई साहेबा
तुम्हाला सुंदर सुंदर प्रश्नाची मांडणी करतो मी हा जरा लक्ष असू दे. काय म्हणते माझा प्रश्न? काय औंढा नागनाथ मंदिर हिंगोली इथे आहे. शंकर भगवंताचं ज्योतिर्लिंग ज्याला म्हणतो आपण. त्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये संत नामदेव गेले कीर्तना करता. हा प्रश्न पुष्कळदा विचारला मी. हा संत नामदेव गेले तर दोन ब्राह्मणांनी संत नामदेवाला अडवलं. कोण संत नामदेव? ज्या संत नामदेवाने या कलियुगामध्ये सर्वप्रथम दैकाला फोडला. दैकाला ज्याला म्हणतो दैचा काला घोड झाला आणि त्याच्या दैवी त्याला मिळाला, ते संत नामदेव. तर त्या ब्राह्मण वर्गाने अडवलं तर संत नामदेवानं मंदिराच्या मागं कीर्तन केलं. तर असे लोक म्हणते का त्या मंदिरानं आपलं तोंड फिरवलं. मी नाही म्हणत, मंदिरानं आपलं तोंड फिरवलं. तर संत नामदेवानं त्या ब्राह्मणाला अनुसरून दोन अभंग म्हणले. दोन लोक सांगा मॅडम तुम्ही. त्याचा मला फक्त मला एकच अभंग सांगा की संत नामदेवानं कोणता अभंग म्हटला आणि ते दोन ब्राह्मण कोणते. मॅडम साहेब आणि म्हणून पुन्हा चौतालीचं उत्तर दिलं मॅडम ना. आता प्रश्नोत्तरात वेळ नको घालवा म्हणते पंचकमिटी. चौतालीचं उत्तर दिलं. इच्छा नावाची गवळण आलीच नाही म्हणते. रे इच्छा नावाची गवळण गेलीच नाही म्हणतो मी कुठं. तुम्ही म्हणता आलीच नाही. हे इच्छा माणसाची कुठे गेली का जी? मनाची बायको इच्छा, मनाची बायको इच्छा आणि माणसाची इच्छा कुठे गेली का जी? ते जाग्यावरच आहे. आणि तू म्हणते बाई आलीच नाही. अरे इच्छा आली कशी नाही? माझी इच्छा नसती आली तर मी का तमाशा करायला आलो असतो का इथं? नाही, असं नाहीये. थोडं तर्कसंगत घ्या मॅडम. माझ्यापेक्षा तुमची पहिलीची शाहीर आहे. माझं काय की बुधवार 8 दिवस वाला का दसली गाडी तर सिधी रस्त्याने नाही तर खूपच वाला का. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून काय म्हणते गाणं शेवटच्या कडमध्ये? अरे ठेकेदार लोकांनी हा मंडप टाकला. अरे अनमोल वेळ त्यांनी दिला आपला. आणि या शाहीर सूरजची शाहीर क्या बात. अरे या शाहीर सूरजची अरे कलम चालते. ओ हो काढते कोण कोणाची वरात काढते. कोण कोणाले ज्ञानानं फाडते. तर पंचगुणीच्या सांगण्यानुसार फ्लॅटिंग काढा म्हणत आहे. तर छोटंसं प्लॅटिंग तुमच्यासमोर सादर करतो. आणि प्लॅटिंगचा विषय आजचा घेतलाय म्हणजे समाजामध्ये दिवसांदिवस चालतो. नवीन प्लॅटिंग आहे, नवीनच सादर करणारा गाणे नवीन प्लॅटिंग नवीन याची काळजी करायचं काम नाही. हा तर सुंदर प्लॅटिंग तुमच्यासमोर सादर करतो. प्लॅटिंगचा विषय असा आहे की समाजामधला मुली साक्षगान होऊ देते, कुकू लावणी होऊ देते. कुकू लावणी म्हणतले हो बाबा मी तयार बाबा. आणि कुकू लावणी झाली का हर बोला हर हर महादेव. तिले नाही कोणाचं भेव आणि तेच मोठी महादेव गुन्नार देवाली. तर पहा अशी कहाणी आहे. आणि घडल्या अशा कहाण्या काही घडल्या. तशीच एक आता सुंदर कहाणी तुमच्या समोर आणतो प्लॅटिंगच्या मार्फत. काहीतरी शिकण्यासारखं आहे. माझ्या आई बहिणी बसले आणि गावाला काहीतरी प्रबोधन झालं पाहिजे. शांतपूर्वक आहे का प्लॅटिंगला सुरुवात होतं. चला बाबा घुमता फिरता काय ना काय बोलत गेलं पाहिजे. पण आपल्याला माहित आहे काल आपले लग्न नाही झालं काय नाही झालं भावजीला आपला कुठे बोलू दे पण काय ना काय बोलत गेलं असं कसं कर म्हण बाबा. गंगू तारुण्य तुझे बेभान हो जसा इसका दया चंबा गंगू तारुण्य